तेच आम्ही भाजपमध्ये गेली. जनता हा माझा पक्ष. आज तुमच्यातल्या गद्दारांनी वाटाघाटीला बसताना तुमचा पक्ष मोडलेला आहे. तुम्ही ज्यांना वाटाघाटीला पाठवत होता ते गोपीनाथ पंत गोपील नाही, ते कृष्णाजी भास्कर म्हणून जात होते. त्यांची बक्षिसं त्यांना दिली जाणार आहे. काटकरला शेंद्रे गटाने गण सोडलेला आहे. बनकरसाठी नसलेला 16 सोडलेला आहे. फक्त उघड नये म्हणून ते अमित महिपालचा अर्ज म्हणजे मलाही विरोध केला. आता अमित महिपालला शिवेंद्र बाबांनी कची बाराखडी म्हणा घेतली. तरवतीचा सुद्धा किंवा कमळाचा म्हणायच्या आत तो अर्ज काढून येईल अशी अवस्था. त्याचा म्हणजे अर्ज झाला. लोकांना पटण्यासारखं तरी सांगा. गणेश गोष्टीच्या बायकोचा अर्ज झाला. आज 8 मध्ये त्यांचा विकास देशमुख भाजपची 1 सीट बरोबर घेऊन उघड प्रचाराला लागला. आज 4 मध्ये त्यांनी केलेली उभी सत्तेबाई त्या जमिनीला घेऊन त्यांच्या विरोधात काम करतात. प्रत्येक ठिकाणी त्यांनी त्यांचा माणूस हे केला. 19 महिला इकडे तिकिटाला दिली आणि 6 फुटही दिले. त्यातल्याही ओपनच्या जागावर शेंडे बिंडे उंचीवर लावली. म्हणजे विरोध होणार नाही. उद्या ती त्यांनीच म्हणलेली भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गतची सातारा विकास आघाडीचं अस्तित्व शिल्लक राहणार नाही. 5-5 वर्ष काम करणारे, प्रतापगडापासून पोस्टर लावणारे त्यांना तिकीटं नाही. संघर्ष करणाऱ्यांना तिकीटं नाहीत. ज्या मोरेबावकीनं एकसंघ बोडवली ठेवून आणल्याने मागच्या वेळेला म्हणजे अपक्ष उमेदवार पाडला ते गावठाण मोऱ्यांच्या विरोधात. काल कीर्तनाचं ते 1 नंबरला भाषण केलं. ते म्हणले प्रतीक आबा म्हणते काय पाकिस्तानात आलाय का. प्रतीक आबा म्हणते इथलाच इथंच कष्ट करून जगला वाढलाय, त्याच्या वडिलांनी काबाड कष्ट केले आम्हाला माहीत आहे. पण मग इंदरकरण कीर्तन काय आता बगदादला राहिला गेली का. तो जर पाकिस्तानात आला नाही तर कीर्तनांना इंदरकरांना तिथल्या गावच्या लोकांना बगदादला राहायला पाठवणे गरजेचं. बबन पाटलाच्या विरुद्ध तुमचाच उमेदवार उभे राहतात. तिकीट तुम्हीच घेता, तुम्हीच विरोधात उभं करता आणि ह्या खेळाचा हिशोब तुम्हाला येत्या द्यावा लागणार आहे.